अध्याय आणि त्याच्या 30 आणि 31 या दोन वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. लुकृत शुभवर्तमान नव्या करारामध्ये, लुकृत शुभवर्तमान मिळालं नव्या करारामध्ये सगळ्यांना कळलं. चिवतलं मिळालं का? येथून लवकर घे. यीशुने उत्तर दिले, येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमेहून खाली यॉर्दनेस जात असताना यरीहोस जात असता लुटारांच्या हाती सापडला. त्याने त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारला आणि त्याला अधर्मेला घेऊन टाकून तो निघून गेला. मग एक याजक सहज त्या वाटेने जात होता. तो त्याला पाहून दुसरी वाटेने बाजूने चालता झाला. तसेच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शिमोन त्या वाटेने चालत असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला. बस प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला हा दृष्टांत आहे. कोण एक प्रवासी यरूशलेमेवरून खाली यरीहोस जात होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बोला सगळे, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कोण एक प्रवासी यरूशलेमेवरून खाली यरीहोस जात होता. कुठून कुठे जात होता? हा, कुठून जात होता? यरूशलेमेवरून. कुठे जात होता? खाली जात होता. देवाच्या लोकांनो, आता या वचनाकडे आपण पुष्कळ वेळेला मी तुम्हाला हा संदेश सांगितला. हा व्यक्ती यरूशलेमेवरून खाली यरीहोस जात होता. याचा अर्थ असा की यरूशलेम वर आहे देवाच्या लोकांनो आणि खाली यरीहो आहे. आता मला सांगा, खाली असलेल्या लोकांनी कुठे जायला पाहिजे? वर जायला. वरून खाली यायला नको. आपल्याकडे जी प्रगती झालेली आहे देवाच्या लोकांना, ही प्रगती वरची प्रगती आहे. आपण त्यातून खाली यायला नको. आपल्याला जो पवित्र आत्मा मिळाला, तो पवित्र आत्मा आपल्याला अधिक पवित्र आत्म्याच्या कृपेत वाढवणार आहे. आपण खाली यायला नको. प्रेज द लॉर्ड. जो देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळाला, तो आशीर्वाद खाली व्हायला नको. कारण प्रभूने आपल्याला खालून उचलून वरती आशीर्वादासाठी आणलाय. प्रेज द लॉर्ड. आज आपण आपल्या जीवनामध्ये तपासून पाहूया, आपल्याला मिळालेले आशीर्वाद कमी झाले आहे की वाढले आहे? आपल्याला मिळालेले आशीर्वाद जे आपल्याला मिळालेले आशीर्वाद आहेत देवाच्या लोकांना, ते आशीर्वाद कमी झाले आहे की वाढले आहे हे आपण तपासून पाहणं गरजेचं आहे. विचार करत ठरावेल की आज आपल्याला प्रभू कोणत्या जागेवरून कुठल्या जागेकडे घेऊन जाणार आहे. आपल्या जीवनामध्ये प्रभूने जे चमत्कार केलेले आहेत, आपल्या जीवनामध्ये प्रभूने जे आशीर्वाद दिलेले आहेत, ते आशीर्वाद आपल्या जीवनात वाढले आहेत की कमी झाले आहेत? प्रत्येकाने स्वतः आपले आशीर्वाद, प्रभूने दिलेली कृपा, प्रभूने दिलेलं सामर्थ्य, प्रभूने दिलेली बल
आपल्या जीवनामध्ये वाढलं आहे की कमी झालंय याकडे आज आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. जर आपली आध्यात्मिक वाढ झाली आहे, तर स्पिरिच्युअल ग्रोथ आपली झालेली आहे, तर प्रॉस्पेरिटी आणि फळफळाट आपली झालेली आहे, तर देवाच्या लोकांनी प्रभूचे आशीर्वाद आपल्या जीवनात वाढत आणि जर आपली आध्यात्मिक उन्नती होण्याच्या अगोदर स्पिरिच्युअल ग्रोथ होण्याच्या ऐवजी जर आपण शांत झालो आहोत, याचा अर्थ हा आहे की आपली आध्यात्मिक प्रगती कमी होत चालली. समजलं? आपण देवाचं वचन रोज वाचत होतो, आता जर आपण ते वचन 8 दिवसातून एकदा वाचत आहोत, तर आपली प्रगती झाली का कमी झालो? कसं झालो? आपण नित्य रोज प्रार्थना करत होतो, आता जेव्हा गरज वाटेल तेव्हा प्रार्थना करत आहोत, म्हणजे आपली प्रगती झाली की कमी झालो? ज्या दिवशी आपल्या घरामध्ये रोज आनंद असायचा, आता तो आनंद 8 दिवस आपल्या कुटुंबात येत नाही, आपली प्रगती झाली किंवा खाली आलो? आपल्या घरामध्ये रोज पैसा शिल्लक राहायचा, बॅलन्स असायचा, आज आपल्याकडे नाही, याचा अर्थ असा की आपली प्रगती झाली की आपण खाली आलो? देवाच्या लोकांनो, येरूशलेमेतून खाली येरिहोस तो आला. आपल्याला देवाचं घर सोडून न जाता त्यामध्ये प्रगती करणं गरजेचं आहे. आपल्याला येरिहोत जायचं नाही, ज्या एरियामध्ये चोर आणि लुटारू आहे, ज्या एरियामध्ये देवाच्या लोकांना घात आहे, ज्या एरियामध्ये बर्बादी आहे, ज्या एरियामध्ये नाश ठरलेला आहे, ज्या एरियामध्ये आपले दांडाचे वस्त्र काढून घेण्यासाठी शैतान टपून बसतात. तो वरून खाली आला तेव्हा लुटारूच्या हाती सापडला. देवाने जे आशीर्वाद आपल्याला दिले देवाच्या लोकांना, त्या आशीर्वादाबद्दल देवाजवळ गुडघे टेकून रोज नित्य प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि त्याद्वारेच प्रभूचे आशीर्वाद आपल्याला मिळवून घेणं गरजेचं आहे. आता या दाखल्यातून तुम्हाला देवाच्या वचनाकडे सखोल असं घेऊन मी जाणार. मिसरच्या लोकांना परमेश्वर देवाने मोशेच्या द्वारे मिस्रातून कुठल्या देशात घेऊन चालला होता? राईट. स्वागतासाठी आपण जोरात टाळ्या वाजवून देवाचं गौरव करूया. याला म्हणतात लक्षपूर्वक ऐकणं, लक्षपूर्वक देवाचं वचन वाचणं, लक्षपूर्वक देवाच्या वचनाकडे कान देणं आणि आपल्या जीवनात स्वीकारणं. मोशेला परमेश्वर देवाने इस्रायल मिसरच्या लोकांना मिस्रातून कनान देशात घेऊन जाण्यासाठी. मग मिसरचे लोक होते कुठे? आपण हा जो ग्रुप, हा जो वंश चालत आलेला आहे मिस्रामध्ये देवाच्या लोकांना, तो कुठून आलाय याचा विचार आज आपण करणार आहोत. मिस्रामध्ये हे लोक आले कसे? आज यावेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक त्याचा उत्पत्ती मिळालं सगळ्यांना 12वा अध्याय 5 नंबर. आपली बायको साराय. हा 12:5. हा वाचा. आपली बायको साराय, आपला पुत्र लोट यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला. हा व कनान देशात ते जाऊन पोहोचले. राईट. परत एकदा सगळ्यांना मिळालं. परमेश्वर देवाने अब्रामाला निवडलं आणि सांगितलं, मी तुला सांगत आहे, उठ, मी दाखवीन त्या देशात तू जा.
काय बोलला? मी दाखवील त्या देशात. माझ्या पाठीमागे म्हणा, परमेश्वर देव परमेश्वर देव अब्रामाला म्हणाला, आम्हाला म्हणाला, मी तुला सांगतो, मी तुला सांगतो, उठ उठ, उठ, मी सांगेन त्या देशात मी सांगत त्या देशात तुझा. तुझा अब्राम अब्राम देवाच्या इच्छेप्रमाणे देवाच्या इच्छेप्रमाणे कनानात जाऊन पोहोचला. कनानात जाऊन पोहोचला. बघा देवाचा अब्राम कुठे आहे? बोला पटापट, अब्राम कुठे आहे? परत एकदा जोरात वाचा. आपली बायको साराय आपला पुण्य लोक त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसेही घेऊन अब्राम कनान देशात जावयास अब्राम कनान देशात जावयास निघाला. परमेश्वर देव अब्रामाला म्हणाला, उठ, मी तुला कनान देशात पाठवत आहे. अब्रामाने आपली पत्नी सारा, आपले नोकर, आपलं धन, आपले जनावर, आपली संपत्ती, आपलं सर्वस्वी त्याने बरोबर घेतलं. आपला पुण्या लोट देखील त्याच्या बरोबर आला आणि हे कनान देशात जावयास निघाले. कारण परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तुला आपला देश सोडून ज्या देशात तू राहत आहे त्या देशातून तुला कनान देशात जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुला कनानात जायचं आहे, जो दुधा मधाचा देश आहे, जो परमेश्वरानं वचन दिलेला देश आहे, जो परमेश्वरानं केलेला कराराचा देश आहे, ज्या देशामध्ये परमेश्वराची समृद्धी आणि प्रगती तुझी होणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि पुढे अब्राम त्या देशातून शेकेमाच्या ठिकाणी परत एकदा. हा, आपली बायको साराय हा. आपला पुण्य लोक त्यांनी जरा मिळवलेली थोडं शांत वाजवा, जरा थोडं 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 थोडं. हे पहा, वाजवा. चष्मा आण. सहा बारे आण. आपली बायको सारा आपला पुण्या लोट त्याने मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे मिळवलेली सर्व माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला. व कनान देशात तेथे जाऊन ते पोहोचले. बस, हारान येथील माणसे अब्रामाच्या बरोबर आहे. अब्रामाच्या बरोबर त्याची पत्नी आहे. अब्रामाच्या बरोबर त्याचा पुतण्या लोट आहे. अब्रामाच्या बरोबर त्याचे जनावर आहेत. अब्रामाच्या बरोबर त्याचे मेंढर आहेत. अब्रामाच्या बरोबर त्याची संपूर्ण धन संपत्ती आहे. देवाने दाखवलेल्या देशात ते पोहोचले आहे. देवाने दिलेल्या देशात ते पोहोचले आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अब्राम कोठे आहे? अब्राम कोठे पोहोचला आहे? परत एक, अब्राम कोठे पोहोचला आहे? कनान देशात. राईट. अब्राम कनानात आहे. मग देवाच्या लोकांनो, जिथे अब्राम कनानात आहे त्या अब्रामाचे वंश मिस्रात कसे पोहोचले? बघा, हे बघा, समजलं? पल्लवी लक्षात येते? अब्राम कनानात आहे. देवाच्या लोकांना अब्रामाचा मुलगा कनानात आहे, पुतण्या कनानात आहे, अब्रामाची धन संपत्ती कनानात आहे, अब्रामाचे जनावर कनानात आहे. आणि अब्राम ज्या कनान देशात आहे तो देश देवाने अब्रामाला दिलेला आहे. आता शांत आहे. अब्रामाला मुलगा झाला. त्याचे नाव काय ठेवलं अब्रामाच्या मुलाचं? इसाक. इसाकाला दोन मुलं झाली आवळे. त्या दोन मुलाचं नाव काय होतं? येसाव आणि याकोब. याकोबाने बापाचे आशीर्वाद हिरावून घेतले आणि तो याकोबाला देवबापाच्या पवित्र नावाने, परमेश्वराच्या नावाने त्या ठिकाणी इसाकाने आशीर्वाद दिला. आणि याकोबाला 12 मुलं झाली. याकोबाला किती मुलं झाले? 12 मुलं. 12 मुलांमध्ये सगळ्यात धाकटा जो मुलगा आहे तो आहे योसेफ.
आता या योसेफाला स्वप्न पाहण्याचं उपादान परमेश्वर त्या बापाला दिलं. योसेफ कोण होता? स्वप्न पाहणारा, दृष्टांत पाहणारा, योसेफ स्वप्नाचा अर्थ सांगणारा, येणाऱ्या दिवसाची चाल असणारा, पुढे काय होणार आहे हे योसेफाला नित्य परमेश्वर देव सांगत असे. एक दिवस योसेफाने स्वप्न पाहिलं. स्वप्न हे पाहिलं की कापणीचे दिवस चालू आहे आणि हे 12च्या 12 भाऊ कापणी करायला गेलेले आहे आणि 12 जणांनी आपापल्या पेंढ्या बांधलेल्या आहेत. ह्या पेंढ्या बांधल्या आणि उभा केल्या. जसं आपण बाजरी सोंगायला, ज्वारी सोंगायला गेल्याच्या नंतर आपण त्या पेंढ्या बांधल्यानंतर उभे करतो, त्याची सूड तयार करतो आणि मग ते लावून ठेवतो, यासाठी की त्यातलं धान्य खाली गळू नये, यासाठी की त्या धान्यात माती जाऊ नये, ते धान्य खराब होऊ नये, ते सडून जाऊ नये, म्हणून आपण त्याला उभं करून ठेवतो. योसेफाने पाहिलं 12 जणांच्या पेंढ्या एकत्र आल्या, उभ्या केल्या, पण मात्र या 11 जणांच्या बांधलेल्या पेंढ्या सर्व खाली पडल्या आणि फक्त योसेफाची एकट्याचीच पेंढी उभा राहिली. तो आपल्या बापाकडे आला, याकोबाकडे आला आणि याकोबाला सांगितलं की हे माझ्या पित्या, मी आज एक दृष्टांत पाहिलंय, मी आज एक स्वप्न पाहिलंय. जेव्हा याकोब आणि योसेफाने स्वप्न पाहिलं तेव्हा सर्व भाऊ त्याच्यात जवळ आले, सर्वांनी ते ऐकलं आणि काय सांगितलं त्याने स्वप्न की 12 पेंढ्या बांधलेल्या आहेत, 12 भावांच्या पेंढ्या आहेत, त्यापैकी 11 जणांच्या पेंढ्या खाली पडल्या आणि माझी एकट्याचीच पेंढी उभा आहे. हे 11 जण आपल्या मनात विचार करू पाहिजे की आपल्या घरामध्ये सर्वात लहान, सर्वात कनिष्ठ, सर्वात आणि त्या ठिकाणी लहान असलेला योसेफ आहे, हा आपला धनी होणार आणि आपण याचे दास. ते त्याचा द्वेष होता. देवाच्या लोकांना द्वेष एवढा बदलला, त्याचा एकमेकाचा राग एवढा बदलला, ते दोघं भावामधलं आणि प्रीती निघून गेली, भावामधलं त्या ठिकाणी प्रेम निघून गेलं. कारण का की या 11 जणांना वाटलं हा लहान असताना आपण याचे दास होणार आहोत, हा लहान असताना आपल्यावर राज्य करणार आहोत, हा लहान असताना आपण याच्या समोर लीन आणि नम्र होणार आहोत, याला आपण आमच्या ठिकाणी हुजूर करणार आहोत, याच्या समोर आपण सर्वजण पडले जाणार. एक दिवस हे सर्व शेखेमाच्या रानामध्ये शेरडा मेंढर राखत असताना बाप याकोब योसेफाला म्हणाला, माझ्या बाळा एक काम कर, तुझे 11 भाऊ शेरडा मेंढर ओळख आहे तेव्हा आपल्या जवळ भाकर घे आणि आपल्या भावांना घेऊन जा. ते भाकर घेऊन जात असतात. देवाच्या लोकांना त्या 11 जण लांबून पाहतात, कोणतरी एक जण आहे जो आपल्याला भाकर घेईल, डोक्यावर काहीतरी आहे, याने ओळखलं की हा योसेफ आहे, आपला भाऊ आहे, जो आपल्यासाठी भाकर घेऊन येत आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं या 11 भावाने योसेफाला दुरून ओळखलं, त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि तो भाकर घेऊन येत असता त्यांच्या जवळ येण्याच्या अगोदर या 11 जणांनी प्लॅन केला. काय प्लॅन केला? योसेफ आपल्या जवळ आल्याबरोबर आपण त्याला मारून टाकू आणि त्याला मारून टाकल्याच्या नंतर मग याने पाहिलेलं जे स्वप्न आहे, आपण 11 जण याचे दास होणार, ते संपून जाणार. बघा, भाकर घेऊन येणारा, आपली काळजी घेणारा, त्याच्याजवळ भाकर आहे, त्याच्याजवळ अन्न आहे, त्याच्याजवळ यांच्या जीवाला आणि या ठिकाणी आराम मिळावा यांच्यासाठी त्याने आपल्या बापाकडून सर्व धान्य आणि त्या ठिकाणी धान्य बरोबर घेऊन आलेला आहे. आणि 11 जण विचार करतात की याला मारू. देवाच्या लोकांना तो जवळ आला तेव्हा या भावाने म्हणा तिला घेऊन जावे, या भावाने त्याच्या हातातली भाकर काढून घेतली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. योसेफ काय घेऊन आला होता? भाकर.
या 11 जणांनी ती भाकर काढून घेतली आणि योसेफाला मारून टाकण्यासाठी उचललं आणि एका खड्ड्यातल्या विहिरीत टाकून दिलं. बघा, खड्ड्यातल्या विहिरीत टाकून दिलं आणि विहिरीत टाकल्याच्या नंतर हे भाकर खात बसले. यांनी अन्न खाल्लं. त्यापैकी एक जण त्यांना पुन्हा म्हणाला, अरे आपण जे करत आहोत ते वाईट आहे. जरी त्याने स्वप्न पाहिलं, जरी त्याने दृष्टांत पाहिला, तरी तो आपला भाऊ आहे. त्याला आपण का मारावं? त्या जागेवर पाणी नाही, इथे तो खड्ड्यात पडून मरून जाईल. याला काहीतरी साप बिंदू चावतील. आपलाच भाऊ आहे. एक काम करू, याला खड्ड्यात मारून टाकण्यापेक्षा समोर उंटाचे तांडे येत आहे, उंटावर व्यापारी येत आहेत, उंटावर येणारे लोक व्यापार करणारे आहेत. ते मसाल्याचा आणि त्या ठिकाणी द्राक्षरसाचा व्यापार करत आहेत. एक काम करू, याला खड्ड्यातून उचलू आणि त्या व्यापारी लोकांना या योसेफाला विकून टाकू. प्रेज द लॉर्ड. भाकर घेऊन येणारा खड्ड्यात टाकला. एका भावाला दया आली, त्या भावाने त्याला उचललं, बाहेर काढलं आणि जे व्यापारी आले मसाल्याचे, त्या मसाल्याच्या व्यापाऱ्याला योसेफाला त्यांनी 20 रुपयात विकून टाकलं. आता हे व्यापारी, ज्या देवाच्या लोकांना हे व्यापारी त्या देशातून दुसऱ्या देशाकडे जात असताना ते मिस्र देशातून जात होते. मिस्रातून जात असताना त्याने या योसेफाचा अभ्यास केला. योसेफाचा अभ्यास केला. ते म्हणाले, हा मुलगा जो आहे हा हुशार आहे, हा शार्प माइंडेड आहे, याच्यावर काहीतरी दया आहे आणि हा व्यापार करण्याच्या पात्रतेचा नाही. एक काम करू, या मुलाला आपण फारोच्या दरबारात घेऊन जाऊ, पोटिफाराच्या दरबारात घेऊन जाऊ आणि याला विकून टाकू. खड्ड्यातून उचलला, मसाल्यावाल्याला विकला, मसाल्यावाल्याने घेतला, पोटिफाराच्या दरबारात गेले, राज दरबारात योसेफाला विकून टाकलं. ज्या दरबारात योसेफाला विकलं देवाच्या लोकांनो, तो देश होता मिस्र. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अब्राहम कुठे पोहोचला होता? कनानात. अब्राहम कुठे होता? कनानात. अब्राहमाला कुठे जायला सांगितलं होतं? कनानात. अब्राहम आपल्या संपत्तीसह कुठे गेला? कनानात. त्याने देवाच्या आज्ञेचं पालन केलं. परंतु याकोबाचा 12वा मुलगा जो योसेफ आहे त्याला उचललं आणि त्याला मिस्रात विकलं. आता कुठे पोहोचले इस्रायल? पोहोचले कधी मिस्रामध्ये? वरून ते खाली आले. देवाच्या लोकांना कनानातून त्याला विकलं आणि विकल्याच्या नंतर तो मिस्रात पोहोचला. देवाचं पवित्र वचन सांगतं, आपण विकले गेलेलो होतो, आपण शैतानाच्या अधीन होतो, शैतानाने आपल्यावर साम्राज्य केलं होतं. परंतु प्रभू येशूच्या मौल्यवान रक्ताच्या किमतीने, मोलाने त्याने तुम्हाला आणि मला विकत घेतलं. आता आपण मिस्रात नाही, तर आता आपण कनानात आहोत. प्रेज द लॉर्ड. त्याला मिस्रात विकलं. परिस्थिती बदलली. याकोबच्या देशात राहत आहे, याकोबाच्या 11 भाऊच्या देशात राहत आहे. त्या देशातून योसेफाला विकल्याच्या नंतर याकोबाच्या घरामध्ये, याकोबाच्या देशामध्ये देवाच्या लोकांना देवाचं पवित्र वचन सांगतं, दुष्काळ. समजलं? आता ज्या देशात याकोब आणि 11 भाऊ राहत आहेत त्या देशामध्ये दुष्काळ पडला. याकोब म्हातारा झालेला आहे. याकोब म्हणजे इस्रायल. आणि याकोबाने हे ऐकलं की मिस्रामध्ये अन्न आहे. प्रेज द लॉर्ड. अन्न कुठे आहे? मिस्रामध्ये अन्न आहे. आणि मग त्याने पैसा दिला, सोनं दिलं, धन दिलं आणि आपल्या 11 मुलांना सांगितलं, एक काम करा, तुम्ही आपल्या गाढवावर हे सर्व लादा आणि त्या राजाकडे जा. त्या राजाला सांगा, त्याला विनंती करा, त्याच्या समोर लीन आणि नम्र व्हा. आणि मग त्याला म्हणा की महाराज, आमच्याकडून पैसा घे, आमच्याकडून सोनं घे, पण आम्हाला काय दे? अन्न. हे सर्व याकोबाची मुलं मिस्रात आहे, पोटिफाराच्या दरबारात आहे.
दरबारात आल्यावर त्यांनी विचारपूस केली, अन्न देणारा कोण आहे? धान्य आम्हाला विकत देणारा व्यक्ती कोण आहे? कोण आम्हाला धान्य देऊ शकतो? कोण आम्हाला अन्न देऊ शकतो? कोण आम्हाला जगू शकतो? कोण आमच्या भाकरीची व्यवस्था करू शकतो? कोण आम्हाला भाकर आणि अन्न खाण्यासाठी देणार? तेव्हा सर्वांनी सांगितलं, येथे एक राजाचा पॅलेदार आहे, इथे एक व्यक्ती आहे जो राजाच्या हुजरात आहे, राजाला त्या व्यक्तीमुळे देवाने आशीर्वादित केलेला आहे. तो व्यक्ती योसेफ आहे. योसेफाच्या समोर गेले, योसेफ उभा राहिला, योसेफ बसलेला आहे. हे सर्व भाऊ योसेफाच्या समोर आले, खाली वाकले, नमस्कार केला, हुजूर मायबाप म्हटले आणि योसेफाला सांगून ते म्हणाले की महाराज आमच्यावर दया करा, आम्ही मरत आहोत, आम्हाला खाण्यासाठी भाकर नाही, आम्हाला खाण्यासाठी भाकर नाही, आम्ही ज्या ठिकाणी राहत आहोत त्या जागेवर दुष्काळ आहे, त्या जागेवर शाप आहे, त्या जागेवर आम्हाला जगण्यासाठी अन्न नाही. एक काम करा, आमच्याकडे पैसा आहे पण भाकर नाही, आमच्याकडे पैसा आहे पण आमच्याकडे धान्य नाही. तुमच्याकडे धान्य आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे अन्न आहे, तेव्हा एक काम करा, पैसा घ्या आणि आम्हाला अन्न विकत द्या, म्हणजे आम्ही जगू. बघा, याच 11 जणांनी योसेफ काय घेऊन आला होता? त्यांना जोरात थोडस काय घेऊन आला होता? योसेफ भाकर घेऊन आला होता. तेव्हा भाकर डोक्यावरची काढून घेतली आणि या योसेफाला खड्ड्यात टाकले. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, प्रभूने जी भाकर आपल्याला दिली आहे ती भाकर देवाचं पवित्र वचन सांगतं, तू आपलं अन्न डोंगरापुढे टाक. ते तुरवतील, ते नाश करतील, त्यांना समजणार नाही याची किंमत काय आहे. जे अनमोल वचन तुम्हाला आणि मला समजणार आहे, ते वचन आपल्या हृदयात ठेवा, आपली प्रगती करून घ्या. कदाचित जर ते वचन आपण पुन्हा नवीन आणि नवीन प्रार्थना आणि उपवास करून जर त्यात वाढलो नाही तर एक वेळी जी वेळ आपल्याला लोकांसमोर जाऊन उभा राहतात. कशासाठी? आशीर्वादासाठी. कशासाठी? आपले शाप निघून जाण्यासाठी. कशासाठी? आपलं आरोग्य मिळण्यासाठी. देवाच्या लोकांना जे आपल्याला मिळालंय त्याची उन्नती करा. वरून येरुशलेमेतून एक प्रवासी एलिहोत आला. आता हे कनानातून मिस्रात आले. मिस्रामध्ये अन्न आहे हे त्यांना ऐकलं, कारण मिस्रामध्ये योसेफ आहे. प्रेज द लॉर्ड. 11 जण नमन केलं. योसेफाने त्यांना अन्न दिलं, धान्य दिलं. योसेफ रडला, हे माझे भाऊ आहे, माझ्या हरामासाचे आहे, यांना अन्न द्यायला पाहिजे. सर्व दिलं. बापाला बोलावून घेतलं, याकोबाला, 11 भावाले राहायला जागा दिली, जनावर दिले, पाण्याच्या विहिरी दिल्या, सर्व काही योसेफाने या याकोबाच्या सर्व मुलांना. देवाच्या लोकांना, याकोब मरण, योसेफ मरण, पण मात्र हे सर्व लोक राहिले कुठे? कुठे दिपा? मिस्रात. हे सर्व कुठे राहिले? मिस्रात राहिले. कारण हे सर्वच्या सर्व याकोबाचे मुलं, याकोबाची पत्नी, हे याकोबाचे जनावर, हे सर्व जण योसेफाच्या आश्रयाला गेले होते. विलासवाना कुठे गेले होते? मिस्रात. आता या मिस्रामध्ये त्यांच्यावर जाच आणि जुलूम पुन्हा सुरू झाला. कारण जो पोटीफरा होता तो मरण पावला. नवीन राजा आला. नवीन राजाने पाहिलं की हे इस्रायली लोक जे आहेत, हे याकोबाचे वंशज आहेत, यांच्याबरोबर देव आहे, यांचं धन वाढत आहे, यांचा पैसा वाढत आहे, यांचे जनावर वाढत आहे, यांची संपत्ती वाढत आहे, यांच्यात ताकद आहे, यांच्यात ज्ञान आहे, यांच्यात बुद्धी आहे, यांच्यात विद्वत्ता आहे. हे काम करून कदाचित हे आपल्यावर राज्य करतील म्हणून त्यांनी त्याचा द्वेष करायचा, त्यांना गुलाम बनवायचे आणि सुरुवात केली. इस्रायल वाढत चालले. इस्रायल वाढत चालले.
मग त्याने काय काम चालू केलं की ज्या इस्रायली स्त्रिया आहेत, इब्री वंशीय आहेत, त्याच्यात प्रथम जन्मलेले जे आहेत मुलं, त्या मुलाला डिलिव्हरी झाल्याबरोबर कापून टाकायचं, म्हणजे यांचं संतती वाढणार नाही. पुरुष जे आहेत ते मारून टाकायचे. आता उत्पत्तीचं पुस्तक संपलं देवाच्या लोकांना. आता निर्गम सुरू झालं. निर्गमच्या 3ऱ्या अध्यायामध्ये देवाचं पवित्र वचन सांगतं कोण एक इब्री व्यक्ती होता, ज्या इब्री कुळामध्ये त्याची पत्नी गरोदर राहिली आणि गरोदर राहिल्यानंतर 9 महिन्यापर्यंत तिने आपलं बाळ आपल्या पोटात ठेवलं आणि मग राजाचं फरमान आलं की जी इब्री स्त्री बाळांतली तिच्या शेजारी त्याने सुईने म्हणजे नस उभा केल्या आणि सांगितलं मुलगा झाल्याबरोबर मारून टाकायचा, तो जिवंत ठेवायचा नाही, त्याचं शिर धडावेला देऊन टाकायचं, त्याचे तुकडे करायचे. देवाचं पवित्र वचन सांगतं त्या सुईने देवाचं भय धरणाऱ्या होत्या म्हणून त्याने मुलाला मारलं नाही आणि मुली मारल्या नाही. देवानं त्या सुईचं कल्याण केलं, त्यांना आशीर्वादित केलं. परंतु 9 महिन्याच्या नंतर मोशेचा जन्म झाला आणि मोशेचा जन्म झाल्याच्या नंतर 3 महिन्यापर्यंत त्याला लपवून ठेवलं गेलं. 3 महिन्याच्या बाळापर्यंत घरी आपण देवांश पाहिजे लहान लहान पोरं पहा, सनीगडाचं पोरगा पहा. 3 महिन्याचे लेकर ज्याच्या घरात आहे त्याच्या शेजाऱ्याला माहित होणार की नाही की या घरात बाळ आहे म्हणून? होणार की नाही? बाळ रडलं तरी माहिती होणार. बाळाची आजी बाळाला खेळायला लागली का बोलतो आहे कामले बाई चांगले बोलतो आता तुम्ही तोतले बोलायला लागले. याचं कारण असं आहे की घरात 3 महिन्याचा 4 महिन्याचा नातू आहे. बरोबर आहे की नाही? आम काम का सती दादा काम बोलले थकून दिवसभर काम केलं आणि याच्या पाठीमागं पळते. काय ताकद कशामुळे? हे लहान बाळ घरात आहे आणि या लेकराचं प्रेम आहे म्हणून तिच्या मागे ते पळायला सुरुवात. देवाचं पवित्र वचन सांगतं घरात लहान लेकरू कितीही लहान असलं तरी त्याला लपवून ठेवू शकत नाही. बाळ रडलं शेजाऱ्याला माहिती होता. मोशे 3 महिन्यापर्यंत लपून ठेवला. 3 महिन्यानंतर लाल एक पेटारा तयार केला, त्याला डांबर लावलं, त्याला राळ लावली, त्याला अन्य ठिकाणी पेटाऱ्यात ठेवलं. मोशे, मिरियम आणि मोशेची आई या तिघांनी प्लॅन केला एक काम करू, आपल्याजवळ हे जे बाळ 3 महिन्याचं आहे हे जिवंत आहे, याला मारलं नाही, याला तोडलं नाही, याची कत्तल झाली नाही. एक काम करू, आता 3 महिन्याच्या पुढे लपून ठेवणं शक्य नाही. जर दृष्टीस पडलं राजाच्या त्याला मारून टाक, त्याला उचललं आणि फरात नदीच्या किनारी नेऊन ठेवलं. बाळाच्या रडण्याचा आवाज आला. फारो राजाची कन्या आंघोळीसाठी आली होती मैत्रीच्या बरोबर. त्या मैत्रिणीने आवाज ऐकला. बाळाचा रडण्याचा आवाज त्यांच्या कानावर जात आहे. हे कोणातरी इब्राचं बाळ आहे, दिसायला सुंदर आहे, मोहक आहे, 3 महिन्याचा आहे. त्या त्याच्या जवळ गेल्या, त्या बाळाला उचललं आणि सांगितलं हे कोणा इब्राचं बाळ आहे. फारोची कन्या म्हणाली याला मारून टाकायचं. एक काम याच्यासाठी दूध पाजणारी कोणतरी स्त्री ठेवूया. मिरियम शेजारी उभा राहिली. मिरियम पळत पळत फारोच्या कन्येजवळ गेली आणि सांगितलं महाराणी एक काम करू का, याला दूध पाजायला एखादी आई आणू का? ती म्हटली घेऊन ये. पटकन ती आपल्या आईकडे गेली आणि सांगितलं चल तुला एक नोकरी लागली. काय नोकरी आहे? बाळाला दूध पाजायचं. कोणाच्या बाळाला? तिने सांगितलं माझ्या भावाला मोशेला दूध पाजायचं. पुन्हा मिरियम, मोशे आणि मोशेची आई एकत्र आले आणि त्यावेळेला मोशेला पुन्हा फारोच्या कन्येने दत्तक घेतलं, बाळ म्हणून घेतलं. म्हणून कुठल्याच मिसरच्या लोकांनी त्या ठिकाणी मोशेचा नाश केला. दूध पिणं संपलं, पुन्हा फारोच्या दरबारात गेला. 18-20 वर्षापर्यंत राहिला. तिथून पुन्हा निघाला आणि 3 अध्यायामध्ये परमेश्वराचं पवित्र वचन सांगतं. तो पळत असता, तो जात असता एका याचकाच्या घरी गेला. त्याच्या मुलींना त्याने पाणी काढून दिलं, त्याच्या मेंढराला पाणी पाजलं. तो मेंढर सांभाळला झाला आणि मेंढर राखत असताना
पाहिलं. एक झाड आहे, त्याला आग लागली आहे, झाड जळत नाही, तो त्याच्या जवळ गेला, तेव्हा परमेश्वराची वाणी त्याच्या कानावर आली, मोशे मोशे, पायातलं पायतान काढ, ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र आहे. मी मिस्रच्या लोकांचा प्रार्थनेचा आवाज माझ्या कानावर आला. त्यांना मिस्रातून काढ आणि पुन्हा कनानात घे. प्रेज द लॉर्ड. अगोदर कुठे होते अब्राहम? कनानात. कनानातून याकोबाला मुलगा झाला, त्याला विकलं कुठे? मिस्रामध्ये. आणि मिस्रामध्ये या ठिकाणी मोशेचा जन्म झाला. मोशेला मिस्रातून देवाने बाहेर काढलं, तो पुन्हा आपला सासरा इथ्रो याच्याकडे आला. तिथून देवाने आधीने दर्शन दिलं. पुन्हा देव म्हणाला, आता मिस्रच्या लोकांचं रडणं माझ्या कानावर आलं आहे, त्यांना घेऊन कनानात. पुन्हा मोशे त्यांना घेऊन कनान देशात. किती घडलं? फक्त एकच काम केलं की तो वरून खाली आला. देवाच्या लोकांना आज तुम्हाला देवाच्या पवित्र प्रभू येशू आपल्याला नाशाच्या जीवनातून आशीर्वादाच्या जीवनाकडे आणलेला आहे. संकटातून, दुःखातून, यातनेतून, पीडेतून, गरिबीतून, सर्व परिस्थितीमधून प्रभूने आपल्याला बदली केली आहे. आपलं जीवन बदली झालं आहे. अन्नापासून देवाने एवढा आशीर्वाद आपल्याला दिला की आपल्या हाताला बरकत आहे, आपल्या कष्टाला बरकत आहे, आपल्या घरामध्ये शांती आहे, आपल्या घरामध्ये देवाच्या लोकांना प्रभूचं सानिध्य आहे, आपल्या घरामध्ये प्रभूची कृपा आहे. ही कृपा वाढत जावी यासाठी देवाच्या सानिध्यात राहा, देवाच्या पवित्र वचनात राहा. यरूशलेमेतून एरिहो झाला, लुटारूच्या हाती सापडला, आर्धवेला केला. याकोबाचा मुलगा 11 भावाने मिस्रात विकला. देवाच्या लोकांनो पुन्हा देवाने कनानात आणला. आज तो प्रभू तुमच्यावर आणि माझ्यावर पुन्हा नवी कृपा करणार. म्हणून आपलं जीवन प्रभूच्या हातात. देवाच्या लोकांना रविवार जो आहे तो प्रभूचा वार आहे, तो आपला नाही, तो आपला नाही. आणि जो आपला नाही तो लपून ठेवणं किंवा तो आपला आहे असं म्हणणं किती चुकीचं आहे. 6 दिवस श्रम करा, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा आहे. आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या जीवनातली जर एक आशीर्वादित व्यक्ती लोकांचा घर केली तर लोकांचं घर आशीर्वादित. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्या चर्चमध्ये जे लेकरं लग्न करून दुसऱ्या घरी गेले त्या लेकरांना ते घर आशीर्वादित झालं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मोठी साक्ष आहे देवाची, एवढी मोठी साक्ष आहे. मागच्या महिन्यात मला वाटतं 1 महिना 1.5 महिना झाला, त्यांच्या घरामध्ये तिचे सासरे जेलर आहे. तिने घेऊन आले 2 घरी घेऊन आले नेहमीप्रमाणे. आणि अचानक त्यांना फोन आला, पुन्हा त्यांना ड्युटीवर होतो. ड्युटीवर दीपा, तिचा पती, सासूबाई, 3च माणसं. भुकेचा जेवणाचा टाइम झाला. बघा, ऐका, साक्ष पहा, प्रभू आपल्या लेकरांना कसा आशीर्वाद देतो. दोघे नवरा बायकोने प्रार्थना केली, भूक लागली, थोडी थोडी प्रार्थना केली. आपली 2-2 मिनिटाची, 1-1 मिनिटाची दोघांनी. दीपाची प्रार्थना चालूच आहे. तोपर्यंत दादाने पटकन आपली 2 शब्दाची प्रार्थना केली तिच्या पतीने. टपकन 2-3 घातले तिने एक. आणि त्याच्यानंतर एक 5-10 मिनिट त्यांना त्रास व्हायला सुरुवात. त्रास व्हायला सुरुवात. काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. देवाच्या लोकांनी त्याने ती देवली मुसेची नाम ठेवली आणि मग समजलं की त्याच्यामध्ये काहीतरी विश्वास आहे. फक्त प्रार्थना देवाच्या लोकांना, ज्या चर्च मधले लेकरं प्रार्थना करतात ते दुसऱ्या घरात जातात, तेव्हा देखील ते प्रभूची प्रार्थना करतात.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आई बाबाने लेकरांसाठी आपल्याला 3 मुली 4 मुली किती मुली असो, प्रत्येक आई बाप त्या मुलीचं लग्न करताना तिला प्रत्येक गोष्ट आठवणीने देतो. माझ्या मुलीला कपडे ठेवायला कपाट पाहिजे, कपाट दे. शोकेस पाहिजे, शोकेस दे. फ्रीज पाहिजे, फ्रीज दे. कूलर पाहिजे, कूलर दे. एसी पाहिजे, एसी दे. टीव्ही पाहिजे, टीव्ही दे. कपडे पाहिजे, कपडे दे. दागिने पाहिजे, दागिने दे. देवाच्या लोकांना आई बाप गोधडी सुद्धा आपल्याला देतात, सगळं देतात. परंतु देवाच्या लोकांना ज्या घरात प्रार्थना नाही, जे घर विश्वासणारे नाही, त्या घरातून गडगंज संपत्ती जरी नेली तरी काही उपयोग होत नाही. पण जे घर विश्वासणाऱ्या देवाच्या लोकांना, त्या घरातून सुतळीचा तोडा जरी मिळाला नाही, फक्त मुलगी जरी घेऊन गेले तरी ते घर आशीर्वादित होतं, कारण तिच्या बरोबर पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. आपण देवाचं गौरवाने महिमा करूया. आपले लेकरं देवाच्या सानिध्यात वाढत आहेत. यापेक्षा सर्वात मोठा आनंद काय आहे की आपले लेकरं गेल्याच्या नंतर बघा, ज्यांचे लग्न झाले, नवीन पोरींचे लग्न झाले, ती पाय लग्न झालं, लग्न झाल्याबरोबर तुमच्या घरात तुम्ही पहिलं दुसरी 2-4 दिवसानंतर बसल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं काम केलं त्या कुटुंबातल्या लोकांनी काय काम केलं? आम्हाला प्रार्थनेला बसायचे. प्रार्थनेला बसल्याबरोबर काय म्हटले ते की आमची सुनबाई नेमलेली, चल बाई बायबल काढून वचन वाच. सगळ्यात पहिलं काम प्रार्थना करणं, वचन वाचणं, देवाचं गीत गायन करणं. आपली मुलगी ज्या घरातून, आपल्या घरातून, आशीर्वादित घरातून किंवा दुसऱ्याच्या घरात जाते देवाच्या लोकांना, तेव्हा देवाचं वचन सांगतं, मी तुझ्यामुळे तुझ्या घराचं कल्याण करेन. प्रेज द लॉर्ड. मिसरचे लोक देवाचं एक शेवटचं वचन आपण ऐकूया, वाचूया आणि आपण प्रार्थनेत जाऊ. देवाचं पवित्र वचन काय सांगतं बघा. अब्रामाला परमेश्वर देवाने आशीर्वादित केलं. परमेश्वर देवाने त्याला सर्व गोष्टीमध्ये देवाच्या पवित्र योजनेप्रमाणे आशीर्वाद दिला. निर्गमचं पुस्तक 2 अध्याय 24 आणि 25 दोन वचने वाचूया. बघा बरं का, आता आपण या मिस्रातून कनानाकडे का चाललो आहोत याचा आपण कारण बघूया पटकन. देवाने त्यांचा आकांत ऐकला. देवाने त्यांचा आकांत ऐकला. मिसरच्या लोकांचा रडणं ऐकलं. त्यांचं वॉशिंग भरणं देवाने पाहिलं. त्यांची प्रार्थना, त्यांचा आकांत परमेश्वर देवाने ऐकला. तेव्हा अब्राम, इसाक व याकोब, शांत. तेव्हा अब्राम, अब्राम, इसाक व व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचं त्यास स्मरण झाले. त्यास म्हणजे कोणास? परमेश्वर देवा. दीपा परत एक कविता 24 पटकन बघा, संपवायचं आता. देवाने त्यांचा आकांत ऐकला. तेव्हा अब्राम, इसाक, याकोब यांच्याशी केलेला करार त्यास म्हणजे देवास स्मरण झालं. God remember his testament. God remember his करार. काय करार केला परमेश्वर देवाने अब्रामाला? उठ, मी दाखवी त्या देशात तुझी संतती वाळूच्या कणासारखी करेल. तुझी संतती आकाशातील ताऱ्यापेक्षा मोठी करील. तुझं ध्यान राष्ट्रात वृद्धी पावेल. परमेश्वरानं अब्रामाशी केलेला करार आहे. या कराराची आठवण केव्हा झाली परमेश्वराला? जेव्हा मिसरच्या लोकांचा आकांत, रडणं, प्रार्थना, गुडघ्यावर जाणं देवाच्या स्मरणात आलं. तेव्हा देवाला आठवण झाली. प्रभू विसरला होता देवाच्या लोकांना, कारण हे लोक त्याला हाक मारत नव्हते. जर आपण हाक मारणार नाही तर कदाचित आपल्या जागेवर दुसरा कोणतरी प्रभू त्याचं ऐकायला सुरुवात केली आणि आपल्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. म्हणून रोज हाक मारा, रोज हाक मारा.
नित्य प्रार्थना करा. देवाने त्यांचा करार स्मरणात आला आणि पुढे म्हणून देवाने हा इस्रायल वंशजांकडे हा दृष्टी लावली. आपली दृष्टी इस्रायलाकडे लावली. इस्रायल म्हणजे कोणते वंश? याकोबाला काय म्हटलं? इस्रायल. याकोबाच्या वंशाकडे परमेश्वराने दृष्टी लावली, कारण त्याने अब्रामाशी करार केला. अब्रामाला इसाक झाला, इसाकाला याकोब झाला, याकोबाचं नाव इस्रायल झालं. इस्रायलला 12 मुलं झाले. मिस्रात योसेफाला विकलं, मिस्रात ते राहिले आणि मिस्रात त्यांचा आकांत प्रभूने ऐकला आणि अब्रामाशी केलेल्या कराराचं स्मरण झालं आणि प्रभू म्हणाला, काय म्हणाला? म्हणून देवाने इस्रायल वंशजांकडे दृष्टी लावली. दृष्टी लावली. देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले. देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरविलं आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, उठ, या मिस्रच्या लोकांना फारो राजाच्या गुलामगिरीतून बाहेर काढून कुठे घेऊन जा? मिस्रला कुठे घेऊन जायचं की मिस्री लोकांना? जोरात, कुठे? जोरात थोडं. कुठे? कनान देशात. देवाच्या लोकांनो कनानातून निघाले, मिस्रात गेले. मिस्रातून पुन्हा प्रभू त्यांना कुठे घेऊन आला? आता आपण कनान देशात आहोत, आशीर्वादित ठिकाणी आहोत. आता मिस्रात जायचं नाही. आणि जर मिस्रात गेलेलो आहोत तर आता पुन्हा कुठे यायचे? कनानाकडे यायचे. या काळाला प्रभूने आशीर्वादित केलाय. रात्री 2 वाजता मी या विषयावर एकटाच या रात्री